नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरतील. आज आहे 28 जानेवारी. आज घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीवर आपण जे प्रश्न तयार केले आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आपण व्हिडिओला सुरुवात करू. कालचा प्रश्न होता मित्रांनो, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे मुख्य लाभार्थी वर्ग कोणता आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. फेरीवाले व छोटे व्यावसायिक हे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे मुख्य लाभार्थी आहेत. पुढचा प्रश्न पाहू. आजचा प्रश्न पहिला. 26 जानेवारी 2026 रोजी साजर केलेला प्रजासत्ताक दिन हा कितवा होता? याचे बरोबर उत्तर आहे सी. 77वा. मित्रांनो, या वर्षी म्हणजे 2026ला साजरा केलेला प्रजासत्ताक दिन हा 77वा होता. पुढचा प्रश्न पाहू. शिवसृष्टी प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जात आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. पुणे या ठिकाणी शिवसृष्टी प्रकल्प उभारला जात आहे. पुढचा प्रश्न पाहू. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोणत्या देशात होते? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे सी. स्वित्झर्लंड मधील दावोस या ठिकाणी ही बैठक संपन्न होते. यावर्षी या बैठकीला आपले मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री हजर होते. पुढचा प्रश्न पाहू. भारताने एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये कोणता क्रमांक मिळवला आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. 6वा क्रमांक भारताने एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये मिळवला आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. भारत हा 11 आशिया देशांमध्ये 6व्या क्रमांकावर आहे, तर चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक कामगार संख्या, आर्थिक वाढ, पायाभूत सुविधा आणि कर धोरणावर आधारित असतो. भारत हा कामगार आणि आर्थिक वाढीत आघाडीवर आहे, पण कर नियम आणि पायाभूत सुविधांमध्ये जरा कमकुवत आहे. भारताची सध्या स्थिती 6व्या क्रमांकावर असून भारत हा 2025 मध्ये पण 6व्या क्रमांकावरच होता. पहिल्या क्रमांकावर चीन आहे, दुसऱ्या क्रमांकावर मलेशिया, तिसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम, चौथ्या क्रमांकावर सिंगापूर, 5व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हे देश आहे, तर 6व्या क्रमांकावर आपला भारत आहे. भारताची ताकद, कामगार, लोकशास्त्रीय रचना आणि शिक्षण यामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे, परंतु पायाभूत सुविधा आणि कर धोरणे यामध्ये भारताला सुधारणा करण्याची गरज आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारत आणि UAE यांच्यातील नवीन करार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. LNG यामध्ये भारत आणि UAE यांच्यामध्ये करार झाले आहे. मित्रांनो, LNG चा लॉंग फॉर्म आहे लिक्विफाईड नॅचरल गॅस. मित्रांनो, याचा लॉंग फॉर्म तुम्ही ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. 2026 मध्ये किती लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. 113 लोकांना पद्मश्री पुरस्काराने यावर्षी सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. 131 लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहे. आपण याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. भारत सरकार हे 4 प्रकारचे नागरी सन्मान देत आहे. हे पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा, सार्वजनिक सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना दिले जाते. यामध्ये सर्वोच्च स्थानी आपला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे भारतरत्न, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मविभूषण, तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मभूषण
आणि 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मश्री. आपण या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहू. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा या क्षेत्रात अतिशय उच्च प्रकारचे योगदान दिलेल्या व्यक्तींना दिला जातो. पुढचा पुरस्कार पाहू. पद्म पुरस्काराचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे पद्मविभूषण पुरस्कार, दुसरा प्रकार आहे पद्मभूषण पुरस्कार, तिसरा प्रकार आहे पद्मश्री पुरस्कार. मित्रांनो, हे पुरस्कार पद्म पुरस्कारामध्ये अशा प्रकारे असून पण पद्मविभूषण पुरस्कार हा भारताचा 2 नंबरचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पद्मभूषण पुरस्कार 3 नंबरचा आहे, तर पद्मश्री पुरस्कार हा 4 नंबरचा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. हे पुरस्कार केव्हा दिले जातात, तर पद्मविभूषण पुरस्कार हे राष्ट्राच्या सेवेत सर्वोच्च योगदानासाठी दिला जातो, तर पद्मभूषण पुरस्कार हे उच्च दर्जाच्या आणि उल्लेखनीय सेवेबद्दल दिला जाणारा सन्मान आहे, तर पद्मश्री पुरस्कार हा विशिष्ट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी आणि प्रेरणादायी कार्यासाठी दिला जातो. मित्रांनो, हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जाहीर केले जातात आणि ते पुरस्कार राष्ट्रपतीकडून प्रदान केले जातात. हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्याची देशपातळीवर घेतलेली दखल आणि त्याचा केलेला गौरव आहे. मित्रांनो, यावर्षी एकूण 131 पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये पद्मविभूषण पुरस्कार 5 आहेत, पद्मभूषण पुरस्कार 13 आहेत आणि पद्मश्री पुरस्कार 113 आहेत. असे एकूण 131 पुरस्कार यावर्षी देण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये अशोक चक्र पुरस्कार कोणाला मिळाला? याचे बरोबर उत्तर आहे बी. शुभांशु शुक्ला यांना 2026 चा अशोक चक्र पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून ऐतिहासिक मिशन पूर्ण केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. आपण अशोक चक्र पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहू. अशोक चक्र हा पुरस्कार भारत सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च शांतताकालीन वीरता पुरस्कार आहे. शत्रूच्या समोर नसतानाही दाखवलेल्या शौर्य, आत्मत्याग किंवा धाडसी कार्यासाठी हा सन्मान लष्करी व नागरी व्यक्तींना दिला जातो. हा पुरस्काराची सुरुवात 4 जानेवारी 1952 रोजी झाली. हा पुरस्कार युद्धाबाहेरील परमवीर चक्र मानला जातो. नुकतेच 2026 चा पुरस्कार शुभांशु शुक्ला यांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय नौदलाच्या कोणत्या 2 महिलांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे? याचे बरोबर उत्तर आहे ए. कमांडर दिलना के आणि कमांडर रूपा ए यांना यावर्षीचे शौर्य चक्र पुरस्कार देण्यात आले आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. कमांडर दिलना के आणि कमांडर रूपा ए यांना यावर्षीचे शौर्य चक्र पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार भारतातील 3रा सर्वोच्च वीरता पुरस्कार म्हणून समजला जातो. हा सन्मान भारतीय नौदलाच्या INSV तरिणीवरून त्यांनी केलेल्या ऐतिहासिक विश्व परिक्रमेसाठी मिळाला आहे, ज्यात त्यांनी 21,600 नॉटिकल मैल हे अंतर सुमारे 8 महिन्यात पूर्ण केले आहे. पुढचा प्रश्न पाहू. इंडिया एनर्जी वीक 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. गोवा या ठिकाणी 2026 चे इंडिया एनर्जी वीक साजरा होणार आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. इंडिया एनर्जी वीक 2026 हे ऊर्जा क्षेत्रातील एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन आणि औद्योगिक मेळावा समजला जातो, ज्यात ऊर्जाबद्दल त्यातील धोरण निर्माता, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान तज्ञ एकत्र येतात. यावर्षीचे आयोजन हे 27 ते 30 जानेवारीला
गोवा या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती लोकांना पद्म पुरस्कार मिळाला आहे? याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.